मकर संक्रांती हा सण म्हटलं की डोळ्यासमोर येतात पतंग आणि तिळगुळ. पण हा सण फक्त इतकाच नाहीये, तो निसर्गाशी आपलं नातं जोडणारा एक महत्वाचा सण आहे. जरा आठवून बघा, आपल्या आजी आजोबांच्या काळात मकर संक्रांती किती साधी पण आपुलकीची असायची. पण आज आज काय चित्र दिसतंय? तर हाच तो प्रश्न आहे की आपण खरंच आपली परंपरा जपतोय की फक्त सण साजरा करण्याच्या नावाखाली काहीतरी वेगळंच करतोय. आजच्या या विश्लेषणात आपण हेच पाहणार आहोत. मकर संक्रांतीच्या मूळ परंपरा आणि आजच्या आपल्या काही अस्थिर म्हणजेच अनसस्टेनेबल सवयी. चला तर मग आपण 6 मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करूया. पतंग, तिळगुळ, हळदी कुंकू, वाण, पॅकिंग आणि सणासाठी वापरले जाणारे साहित्य. सगळ्यात आधी बोलूया पतंगांबद्दल. पूर्वी मकर संक्रांतीला पतंग उडवणं म्हणजे काय? कागदी पतंग, सुती मांजा आणि गच्चीवर जमलेलं अख्खं कुटुंब. तो एक आनंद होता, स्पर्धा नव्हती आणि बेफिक्री तर अजिबात नव्हती. पण आता आता चित्र पूर्णपणे बदललं आहे. बाजारात मिळतात प्लास्टिकचे पतंग, नायलॉन किंवा तो चायनीज मांजा आणि सगळीकडे एक चढावड सुरू असते की कोणाचा पतंग जास्त कापतो. पण ह्या एका बदलामुळे काय होते माहितीये? दरवर्षी असंख्य पक्षी ह्या मांजामुळे जखमी होतात. काहींचा तर जीवही जातो. झाडांवर, विजेच्या तारांवर हा मांजा अडकून बसतो. म्हणजे बघा, आपण आनंदासाठी पतंग उडवतो, पण त्याची किंमत बिचारा निसर्ग चुकवतो. आपली परंपरा चुकीची नव्हती, आपली पद्धत बदलली. कागदी पतंग, सुती मांजा आणि थोडी काळजी घेतली तर पतंग पुन्हा एकदा आनंदाचं प्रतीक बनेल. धोका नाही. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे वाक्य तर आपल्या सगळ्यांच्या ओठांवर असतं. पूर्वी तिळगुळ घरी बनवला जायचा आणि तो वाटला जायचा अगदी साधेपणानं, कधी कापडात तर कधी साध्या कागदात बांधून. तेव्हा गोडी शब्दांची होती आणि ती आठवण मनात घर करून राहायची. आणि आजकाल काय दिसतं? तिळगुळ येतो आकर्षक प्लास्टिकच्या डब्यांमधून, प्लास्टिकच्या पिशव्यांमधून, आणि सण संपला की तो डबा जातो थेट कचरापेटीत. खरं तर तिळगुळाची गोडी काही मिनिटांची असते, पण त्या प्लास्टिकची समस्या वर्षानुवर्ष टिकते. इथे एक छोटासा बदल खूप मोठा फरक घडवू शकतो. आपण कागदी पिशवी, कापडी पिशवी किंवा घरातलीच एखादी स्टीलची डबी वापरू शकतो. तिळगुळ तेव्हाही गोडच लागेल, पण निसर्गावरचं आपलं ओझं नक्की कमी होईल. आता वळूया हळदी कुंकवाकडे. हळदी कुंकू ही फक्त एक पूजा नव्हती, ती एक संधी होती एकमेकींना भेटण्याची, संवाद साधण्याची, एकमेकांसाठी थोडा वेळ काढण्याची. पूर्वी हळदी कुंकू म्हणजे घरातल्या घरात मोजक्या बायका जमायच्या, मनसोक्त गप्पा व्हायच्या आणि मनापासून वाण दिलं जायचं. आज मात्र हळदी कुंकू कधीकधी एक मोठा इव्हेंट बनला आहे. खूप जास्त लोक, मोठी तयारी आणि सगळ्यांचं लक्ष असतं ते रिटर्न गिफ्टकडे. कुठेतरी आपुलकी मागे पडून दिखावा पुढे आला आहे. परंपरा तीच आहे, फक्त आपला फोकस बदललाय. आपण हे लक्षात ठेवायला हवं की हळदी कुंकू म्हणजे भेटवस्तू नाही, ती एक भावना आहे. पूर्वी वाण म्हणून अशा वस्तू दिल्या जायच्या ज्या घरात उपयोगी पडतील, जसे की नारळ, हळद, कुंकू, एखादा कापड किंवा स्वयंपाकात लागणारी एखादी वस्तू. आणि आज आज बाण म्हणून अनेकदा प्लास्टिकचे डब्बे, शोभेच्या वस्तू किंवा अशा काही गोष्टी दिल्या जातात ज्यांचा पुढे काहीच वापर होत नाही. मग अशा भेटवस्तूंचा शेवट कुठे होतो? बरोबर, कचरापेटीत. पण कधीकधी वस्तूपेक्षा विचारांचं वाण देणं जास्त सुंदर ठरू शकतं, नाही का? एखादा प्रेरणादायी विचार, एखादं छोटंसं पुस्तक. वाण म्हणजे फक्त वस्तू नाही, ती एक आठवण असते, एक संदेश असतो. त्यामुळे वाण असं द्या जे घरात टिकेल, मनात घर करेल आणि कचरापेटीत जाणार नाही. पूर्वी पॅकिंग किती साधं होतं. कधी कापडी पदरात तर कधी साध्या कागदात बांधून वस्तू दिली जायची. आज मात्र गिफ्ट रॅप, प्लास्टिकची जाळी, थर्मोकॉल, काय काय वापरलं जातं. हे पॅकिंग एका दिवसासाठी सुंदर दिसतं खरं, पण त्यानंतर त्याचा जो कचरा तयार होतो तो अनेक वर्ष तसाच पडून राहतो. आपण सगळ्यांनी एकदा विचार करायला हवा, सुंदर पॅकिंगपेक्षा त्यामागचा सुंदर विचार जास्त महत्वाचा नाही का? सणासाठी वापरली जाणारी हळद, कुंकू हे सगळं पूर्वी अगदी नैसर्गिक असायचं. आज मात्र बाजारात अनेक ठिकाणी आर्टिफिशियल रंग आणि केमिकल बेस्ड कुंकू विकलं जातं. याचा त्रास फक्त आपल्या त्वचेला होत नाही, तर हे केमिकल्स पाण्यात मिसळल्यावर निसर्गालाही त्याचा धोका पोहोचतो. हळद कुंकू हे शुभ मानलं जातं, ते हानिकारक असू नये. त्यामुळे नैसर्गिक पर्याय निवडणं ही सुद्धा एक सस्टेनेबल सवय आहे.
म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात येते की मकर संक्रांतीच्या मूळ परंपरा कधीच अस्थिर किंवा निसर्गाला हानिकारक नव्हत्या. त्या निसर्गाशी आणि माणसांशी जोडलेल्या होत्या. आपण आपल्या सोयीसाठी या परंपरांमध्ये बदल केले. पण आता वेळ आलीय की आपण त्यामागचा खरा अर्थ पुन्हा एकदा समजून घ्यावा. म्हणून परंपरा नक्की जपा, पण निसर्गालाही जपा. एक छोटासा बदल सुद्धा खूप मोठा आणि चांगला परिणाम घडवू शकतो. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी शेअर करा आणि अशाच सोप्या पर्यावरणपूरक विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.